नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत केले। आमदार कृष्णा खोपडे यांच्या लक्षवेधी प्रस्तावावर बोलताना दटके यांनी हे आरोप केले। बाजार अधिकारी आणि दलालांच्या संगनमतानं उपकराद्वारे वसूल केलेल्या महसुलात 51 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली। यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार राव यांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं। 51 कोटीचा महसूल बुडलाय। 16 वर्ष झाले जे गाळे त्या बकरा मंडीत दिले होते त्याचा महसूल बुडला 51 कोटी शासनाचा, मान्य कृष्णा खोपडे किंवा प्रवीण दटकेचा नाही। त्या 51 कोटी ज्यांनी बुडवला त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत का, हा स्पेसिफिक प्रश्न नंबर 1। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, अत्यंत स्पेसिफिक प्रश्न अन्य सदस्य महोदयांनी विचारलेत। अध्यक्ष महोदय, ही बाब खरी आहे की मागच्या काळामध्ये शासनाचा महसूल बुडाला आणि त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। त्याच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये 7/5/25 तशा प्रकारचे आदेश करण्यात आले होते की महसूल बुडलाय याबाबत कारवाई करण्याची सूचना देण्यात आली होती, परंतु त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने त्या बाबला स्थगिती दिली। पण याउपर अजून त्याच्यामध्ये जर कोणी सचिव असतील ज्यांनी बेकायदेशीर सगळे नियमांना डावलून काम केलं असेल तर त्या संदर्भात त्या संबंधितांवर चौकशी केली जाईल। प्राथमिक चौकशीमध्ये जर काही चुकीचं आढळलं तर कडक कारवाई करण्यात येईल। प्रसंगी अँटी करप्शनची देखील त्यांची चौकशी करण्यात येईल। त्याचबरोबर जिथे महसूल बुडाला आहे अजून काय याच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी झाल्यात या संदर्भात एक चौकशी समिती नेमून त्याच्या माध्यमातून ही चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळल्या तर कडक कारवाई करण्यात येईल।